पोलिसांचं पथक केजरीवाल यांच्या घरी दाखल झालं आणि केजरीवालांच्या घरातून लॅपटॉप तसंच सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केले गेले। केजरीवाल यांच्या घरातून काही कागदपत्र सुद्धा जप्त केली गेली आहेत। मालीवाल मारहाण प्रकरणासंदर्भात दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तर दृश्य आपण पाहतोय, अरविंद केजरीवाल यांच्या घरात दिल्ली पोलिसांचं पथक दाखल झालं आणि या दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरातून लॅपटॉप तसंच काही कागदपत्र सुद्धा जप्त केली आहेत। स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानी मारहाण झाल्याचा आरोप केला होता। तशी तक्रार त्यांनी दिल्ली पोलिसांमध्ये दाखल केली होती। अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव यांनी मारहाण केल्याचा दावा तक्रार स्वाती मालीवाल यांनी केली होती आणि त्यानंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे। अरविंद केजरीवाल यांच्या घरातून लॅपटॉप तसंच सीसीटीव्हीचे काही डीव्हीआर आणि काही कागदपत्र दिल्ली पोलिसांनी जप्त केली आहेत। दिल्ली पोलिसांची या संदर्भात आता कारवाई सुरू झाली आहे। आणखी एक मोठी बातमी, आम आदमी पक्षाचा भाजपा मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न अयशस्वी झालाय। भाजपा विरोधात आपनं झाडू मोहीम सुरू केली आहे। अरविंद केजरीवाल यांनी एक दिवसापूर्वी या संदर्भात घोषणा केली होती। आपचे सर्व नेते, आमदार, खासदार आम्ही सर्व भाजपाच्या मुख्यालयात घुसणार असा आदेश दिला होता आणि त्यानंतर आपचे सर्व कार्यकर्ते, नेते भाजपा मुख्यालयात घुसण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र हा प्रयत्न अयशस्वी झालाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी श्रेयस पांडे आपल्या सोबत जोडले। श्रेयस, स्वाती मालीवाल प्रकरणानंतर आप चांगलंच आक्रमक झालेला आहे। भाजपा मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न होता, मात्र तो अयशस्वी झालाय। नक्कीच जर पाहायला गेलं तर जामिनावर सुटलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत, कारण स्वाती मालीवाल प्रकरण हे ते जामिनावर असतानाच समोर आलेलं आहे। यामध्ये मुख्यमंत्री दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक जो होता विभव कुमार, त्याला अटक करण्यात आली। त्यानंतर हे आम आदमी पक्षाच्या विरोधात षडयंत्र असल्याचा आरोप सातत्यानं आम आदमी पक्षाच्या वतीनं करण्यात येतोय आणि हा भाजपाच्या वतीनं करण्यात येत असलेला आमच्या विरोधातला षडयंत्र असल्याचं आपनं म्हटलं आणि त्यांनी धडक देण्याचा प्रयत्न केला। भाजपा मुख्यालयात घुसण्याचा हा बेत होता असा इशारा सुद्धा आधी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेला होता, मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचं दिसतंय, कारण त्यांना मुख्यालयामध्ये घुसता आलं नाही। तिथे कडेकोट बंदोबस्त पोलिसांच्या वतीनं तैनात करण्यात आलेला होता आणि त्यांनी बाहेरच निदर्शने केली आणि घोषणाबाजी केली, मात्र जो मुख्यालयात घुसून त्यांना आंदोलन करायचं होतं तो काही प्रयत्न त्यांचा यशस्वी झालेला नाहीये। मात्र मुख्यालयाबाहेर घोषणाबाजी केलेली आहे, यानंतर पोलिसांनी काही कारवाई केली आहे का या संदर्भात? या संदर्भात काही कार्यकर्त्यांची धरपकड देखील करण्यात आली, मात्र इथे पाहिलं तर आतिशी या आम आदमी पक्षाच्या नेत्या अरविंद केजरीवाल खुद्द इथं उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। त्यामुळे मोठे नेते आणि स्वतः मुख्यमंत्री असल्यामुळे पोलिसांना तितपशी कारवाई करता आलेली नाही, मात्र काही कार्यकर्ते होते जे आक्रमक झाल्याचं दिसलं आणि त्यांनी बॅरिकेड तोडून आतमध्ये घुसण्याचा जो प्रयत्न केला तो हाणून पाडला पोलिसांनी आणि काहींना ताब्यात घेतलेला आहे। जी, धन्यवाद श्रेयस दिलेल्या माहितीबद्दल।